जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नियमित पदभरतीविषयी माहिती घेऊन आलेलो आहे। ही पदभरती DMER अंतर्गत भरून घेतली जात आहे। गट ड चे नियमित पद जे आहेत ते या पदभरतीद्वारे भरून घेतले जाणार आहेत। पूर्ण तपशील आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत। क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पद किती असणार आहेत, पेमेंट किती असणार आहे, सगळ्या विषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, याच्या अंतर्गत 20 ऑगस्ट रोजी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, 14/9/2025 पासून ते 4/10/2025, 14 सप्टेंबर पासून ते 4 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे। कोणते पद आहेत बघा, यामध्ये गट ड चे पद आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, याच्यासाठी एकूण 47 पद, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय जे आहे त्याच्यामध्ये 80 पद, अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो बाह्य स्त्रोताद्वारे वगैरे सगळे मिळून एकूण जे आहे ते 263 पदांसाठी ही पदभरती राबवली जात आहे। यामध्ये वेगवेगळे पद आहेत, ज्यामध्ये शिपाई असेल, आता बघा कॉलेज आणि हॉस्पिटल असे वेगवेगळे पद आहेत। 6 कॉलेजला 5 हॉस्पिटलला अशा पद्धतीनं आहेत। एकूण जी संख्या आहे ती तुम्ही पाहून घ्या तपशिलामध्ये। त्याच्यासाठी मी तुम्हाला किती पेमेंट वगैरे आहे याविषयी पूर्ण तपशील डिटेल्समध्ये सांगतो। बघा, शिपायाचं पद आहे तुम्हाला S1 पे स्केल आहे त्यामध्ये। त्याच्यानंतर बघा, स्वविच्छेदन परिचारक असेल, स्वविच्छेदन कक्ष परिचारक असेल, प्रयोगशाळा परिचारक असेल, त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल, वसतिगृह सेवक असेल, सुरक्षा रक्षक आणि अंधार खोली परिचारक, या सगळ्यांसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो S1 पे स्केल आहे, म्हणजेच 15,000 पासून 47,600 रुपयापर्यंत। 15,000 रुपये जरी तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पेमेंट असेल, तरी इतर भत्ते वगैरे सगळ्या गोष्टी मिळून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 50% वर इतर भत्ते मिळत असतात। म्हणजेच तुम्हाला यामध्ये स्टार्टिंग पेमेंट 23,000 प्लस जाऊ शकते। आणि विद्यार्थी मित्रांनो, इन फ्युचरमध्ये बघा, आता केंद्र शासनाने सुद्धा 8वं वेतन आयोग जे आहे ते लागू केलेलं आहे। 1 जानेवारीपासून ते लागू होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचं सुद्धा 8वं वेतन लागेल आणि त्याच्यानंतर या पेमेंट जे आहे ते 50,000 प्लस जाण्याची शक्यता आहे। बघा, सगळे जे पद आहे त्या पदांसाठी S1 पे स्केल आहे, सेमच पे स्केल असणार आहे। त्यानंतर बघा, एक पद जे आहे त्याच्यामध्ये आहे व्रणोपचारक, याच्यामध्ये बघा S5 आहे, 18,000 पेमेंट आहे, 2 पद आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वयंपाकीचं एक पद आहे, त्याला S3, 16,600 रुपये पेमेंट आहे। प्रयोगशाळा परिचारक हे असं पद आहे ज्या विविध GMCच्या आतापर्यंत जाहिराती निघालेल्या होत्या, ज्यामध्ये नांदेड GMC असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, यांच्यामध्ये प्रयोगशाळा परिचारकसाठी S6 हे पे स्केल होतं। माझ्या मते इथं चुकून त्यांनी दिलेलं असेल 15,000, त्याच्यामध्ये S6 मध्ये 19,900 पेमेंट बाकीच्या जे GMC आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेलं होतं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बाकीचे पदसुद्धा आहेत, शस्त्रक्रिया सेवक असतील, प्रणोपचार असेल त्यांच्यासाठी असेल, त्याच्यानंतर उद्वाहन चालक असेल 16,600, मिस्त्री असतील, कार्यशाळा प्रयोगचारक असतील, असे विविध पदं आहेत। विविध पदांसाठी वेगवेगळा पे स्केल आहे। एकूण 263 पदं भरून घेतले जात आहेत। ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे। या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। तरतुदी, अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे सगळ्या डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। हे जनरल जे इंस्ट्रक्शन आहे ते PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचा आणि फॉर्म नक्की भरा। विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण महत्त्वाच्या तेवढ्या गोष्टी इथं या व्हिडिओच्या द्वारे माध्यमातून कव्हर करणार आहोत। तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल, अशा विविध जे आरक्षण असतील त्याच्याबद्दल माहिती वर दिलेली आहे। शैक्षणिक अर्हतामध्ये बघा, जाहिरातीत नमूद पदांसाठी अर्ज करणे कमी, जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापर्यंत उमेदवाराने पुढील जे क्वालिफिकेशन आहे तुमचं झालेलं पाहिजे। ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशीपर्यंत तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणं गरजेचं असणार आहे।
वेगवेगळे पद आहेत. न्हावी असेल, न्हावी पदांसाठी जे काही तुम्हाला ITI आहे ते कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. सहाय्यक स्वयंपाकी असेल त्याच्यासाठी अनुभव प्रमाणपत्र आहे. प्रयोगशाळा परिचारक पदांसाठी SSC तुमचं कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. माळीसाठी बघा अर्हता माळी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सगळ्या पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं SSC म्हणजेच 12वी आणि 10वी वरती या जागा आहेत. वयोमर्यादा जी आहे ते विद्यार्थी मित्रांनो 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं आरक्षणसुद्धा त्यात दिलं गेलेलं आहे. तुम्ही तुमच्या कास्ट वाईज आरक्षणसुद्धा त्या PDF मध्ये जाऊन पूर्णपणे पाहू शकता. डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत बघा. तुमचा अर्ज जे आहे त्या अर्जामध्ये तुम्ही जे नाव टाकलात ते नाव SSC प्रमाणपत्राप्रमाणे असायला पाहिजे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल असाल तर त्या कास्टचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुमच्या जवळ असणं गरजेचं असणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनं जे अर्ज केले तेच स्वीकारले जाणार आहेत. मेल किंवा तुम्ही स्वतः पाठवलेले वगैरे असे अर्ज तिथं घेतले जात नसतात. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीस याच्यामध्ये आहे. तुमची फीस कधीही नॉन रिफंडेबल असते, परत केली जात नसते. जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक आहे 22 ऑगस्ट. 22 ऑगस्टपर्यंत तुमचं सगळं क्वालिफिकेशन जे आहे ते कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटची तारीख मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4/10 म्हणजेच 4 ऑक्टोबर असणार आहे. तोपर्यंत फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा समांतर आणि सामाजिक आरक्षणानुसार जागा किती दिलेल्या आहेत त्या शेवटी PDF मध्ये दिलेला आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज याच्यामध्ये पद आहे अंधार खोली परिचारकचं पद आहे बघा. तर त्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं बघायचं आहे ते मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो. तुम्ही बाकीच्या पदांसाठी पाहून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा एकूण पदं आहेत 3. किती आहेत? एकूण 3 पद आहेत. तर एकूण 3 पदांपैकी विजा अ साठी 1 पद आहे, ते पण अराखीव आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्र इतर मागास वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा राखीव नाही आहे आणि SC BC साठी 1 आहे, ते सुद्धा ओपनसाठी आहे. असे तिन्हीही त्या कॅटेगरीच्या सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये पदं आहेत. तुम्हाला याच्यामध्ये जर समजलं नसेल तर बघा ज्याच्या जास्त पदं आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला याविषयी माहिती कळेल. बघा आता याचे 8 पदं आहेत, याविषयी आपण माहिती पाहू. कक्षसेवकसाठी बघा कॅटेगरी ज्या दिलेल्या आहेत त्या कॅटेगरी इथं दिलेल्या आहेत. त्या कॅटेगरीच्या एकूण किती पदं भरण्यात जाणार आहेत आणि त्या कॅटेगरीमध्ये महिलांसाठी किती आहेत, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अनाथ, त्याचबरोबर सर्वसाधारण म्हणजे त्या कॅटेगरीमधल्या अनआरक्षित जागा किती आहेत याचा तपशील तिथं देण्यात आलेला आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षण वगैरे कसं असते, कंपार्टमेंटल आरक्षण वगैरे या सर्व बाबी यामध्ये येत असतात. त्याविषयी आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला सविस्तररित्या त्याच्याविषयी माहिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो गट ड ची नियमित पदभरती आहे. आता गव्हर्नमेंटच्या गट ड च्या नियमित पदभरत्या खूप कमी प्रमाणात येत आहेत, त्यामुळे या जाहिरातीतला तुम्ही मिस करू नका. क्वालिफाईड असाल तर नक्की फॉर्म भरा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.